नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विपुल गायकवाड तुम्हा सर्वांचं आपल्या द मराठी एज्युकेटर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना एक महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे तुमची बुक लिस्ट. तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या तुमच्या स्पर्धा परीक्षांसाठी कोणत्या पद्धतीची कोणत्या प्रकारची पुस्तकं वापरताय याच्यावरतीच तुमचा रिझल्ट डिपेंड असतो. कारण आज जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला एकेका विषयावरची अनेक पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आता ह्या सगळ्यांपैकी मी कुठलं निवडायचं, कोणत्या पुस्तकातून मी जर अभ्यास केला की माझे रिझल्ट येण्याचे चान्सेस हे वाढतील, किंवा कोणती अशी पुस्तकं आहेत की ज्याच्यातून वारंवार प्रश्न विचारले जात आहेत आणि ते माझ्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. तर अशाच कोणत्या कोणत्या बुक लिस्ट आहेत की ती आपण एमपीएससीच्या प्रामुख्यानं एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क यासाठी वापरली जाते, त्याबद्दल आज आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर चला आपण आपल्या या सेशनला सुरुवात करूया. एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या गट ब व गट क या परीक्षेसाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेसाठी वापरली जाणारी कोणती बुक लिस्ट आहे त्या संदर्भात आज आपण या ठिकाणी मुख्यतः चर्चा करणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. पहिला विषय जो आहे इतिहास. इतिहास या विषयाबाबतीत जर आपण बघायचं झालं तर आपल्याला संयुक्त पूर्व परीक्षेसाठी इतिहास हा विषय फक्त आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह एवढा सिलेबसमध्ये दिलेला आहे. जर तुम्ही अभ्यासक्रम बघितला तर त्यावरून तुम्हाला लक्षात येईल. याच्यासाठी कुठली पुस्तकं वापरली पाहिजेत ते आपण जाणून घेऊया. तर इतिहास या विषयासाठी मुख्यतः सुरुवात कुठून केली पाहिजे? इतिहास हा विषय अभ्यासताना आपण सुरुवात केली पाहिजे ते म्हणजे स्टेट बोर्ड पुस्तकापासून. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं पहिल्यांदा आपण अभ्यासली पाहिजे. आता ही कुठपर्यंतची अभ्यासावी तर मी सजेस्ट करेन की 6वी ते 12वी पर्यंतची पहा. त्यामध्ये प्रामुख्यानं मुख्यतः इतिहास हा विषय अभ्यासताना 8वीचं जुनं इतिहासाचं पुस्तक, जुने काय आहे विषय पुस्तकाचं नाव? आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास. ओके, तर हे आपल्याला कंपल्सरी वाचून काढायचं आहे. त्यानंतर आहे 11वीचं, ते सुद्धा जुन्या सिलेबसचं आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. ही दोन पुस्तकं आपल्याला इतिहासाची तयारी करताना वाचणं अतिशय गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. ओके, आणि ही दोन पुस्तकं वाचून झाल्याच्या नंतर बाकीची इतर पुस्तकं वाचून झाल्याच्या नंतर मग आपण रेफरन्स बुककडे वळणार आहोत. तर ही दोन पुस्तकं मी जर सजेस्ट करेन की ही मोस्ट इम्पॉर्टंट पुस्तकं आहेत. कारण कंबाईनच्या प्रिलिम्सच्या परीक्षेला या पुस्तकातून अनेक प्रश्न हे जशाच तसं आलेले आहेत. काही वन लाईनर आहेत की ते या पुस्तकातून 11वीच्या प्रामुख्यानं आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या पुस्तकातून जशाच तसं आलेले आहेत. त्याच्यामुळे ही दोन पुस्तकं वाचणं हे अतिशय गरजेचं आहे आणि कंपल्सरी आहे. त्यानंतर रेफरन्स बुक कुठले वाचावेत तर मी आधुनिक भारताचा इतिहास याच्यासाठी सजेस्ट करेन बिपिन चंद्र सरांचं आधुनिक भारताचा इतिहास. याच्यासाठी तुम्ही बिपिन चंद्र सरांचं पुस्तक वाचून घ्या. त्याचं कारण हे आहे की आधुनिक भारताचा इतिहास जो आहे तो सगळा आवाका लक्षात येण्यासाठी, ती सगळ्या ज्या काही सगळ्या सनावळ्या आहेत किंवा त्या सगळ्या घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्या स्टेप बाय स्टेप लक्षात येण्यासाठी, पूर्ण ती आपल्याला विषयाचा फ्रेम उभा आपल्या समोर होण्यासाठी हे पुस्तक अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे वाचून घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हेच पुस्तकाचं टायटल हेच आहे आणि ते आहे समाधान महाजन सरांचं. समाधान महाजन हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा हे पुस्तक वाचून घ्या, तुमची एक पहिली दुसरी रीडिंग होऊ द्या आणि ती पहिल्या 1-2 रीडिंग झाल्याच्या नंतर मात्र तुम्ही हे पुस्तक जे आहे आधुनिक भारताचा इतिहास समाधान महाजन सरांचं परीक्षेच्या शेवटपर्यंत नंतर हेच पुस्तक तुम्ही वापरा. म्हणजे परीक्षा जवळ येत असताना पुन्हा नंतर बिपिन चंद्रा त्या सरांच्या पुस्तकाकडे जायचं नाही, फक्त समाधान महाजन सरांचं पुस्तक तुम्ही वापरला तरी चालेल. त्यानंतर आपला आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास याच्यासाठी काय वापरावं तर ते मी या ठिकाणी सांगतो. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास याच्यासाठी तुम्ही वाचू शकता डॉक्टर अनिल कठारे सरांचं, डॉक्टर अनिल कठारे, किंवा तुम्ही वाचू शकता एस एस गाठाळ, डॉक्टर एस एस गाठाळ सरांचं
आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक. म्हणजे या दोन्हीपैकी कुठलंही एक पुस्तक घ्या की ते जेणेकरून ते दोन्ही पुस्तकं चांगलेच आहेत, दर्जेदार आहेत, त्याच्यामुळे दोन्हीपैकी कुठलंही एक पुस्तक तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी वापरू शकता. तर ही होती इतिहास या विषयासाठी असणारी बुक लिस्ट. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ही 2 पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास बिपिनचंद्र सरांचं वाचा, समाधान महाजन सरांचं हे नंतर तुम्ही वाचू शकता, आणि परीक्षेच्या शेवटपर्यंत तुम्ही हेच पुस्तक रेफर करा. इकडं जास्त वाचू नका, म्हणजे पहिल्यांदा वाचल्यानंतर पुन्हा नंतर बघण्याची गरज नाही. आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास यासाठी तुम्ही डॉक्टर अनिल गठारे किंवा डॉक्टर SS गाठार सरांचं दोन्हीपैकी कुठलंही एक पुस्तक तुम्ही वाचू शकता. ओके, तर ही होती इतिहास या विषयासाठी असणारी बुक लिस्ट. त्यानंतर आपण बघणार आहोत राज्यव्यवस्था पॉलिटीसाठी काय कोणती बुक लिस्ट आहे. पॉलिटीसाठी मुख्यतः आपण बघणार आहोत राज्यव्यवस्था व प्रशासन असा तो सिलेबस आहे. आणि ह्याच्यामध्ये मुख्यतः तुम्ही वाचू शकता 6वी 7वी 8वी 9वी 10वीचं नागरिकशास्त्राचं पुस्तक. ओके, हे नागरिकशास्त्र तुम्ही वाचा, स्टेट बोर्ड. ओके, त्यानंतर तुम्ही 12वीचं जुन्या सिलेबसचं राज्यशास्त्राचं पुस्तक. ओके, जुनं राज्यशास्त्राचं पुस्तक, कारण याच्यामध्ये सुद्धा अनेक महत्त्वाच्या कन्सेप्ट दिलेले आहेत. आणि त्यानंतर मी 2 पुस्तकं फक्त सजेस्ट करतो याच्यामध्ये. एक आहे भारतीय राज्यव्यवस्था व प्रशासन, हे आहे रंजन कोळंबे सरांचं, हे वाचा, सगळ्यात बेस्ट असेल. एकच पुस्तक मी या ठिकाणी सांगतो, भारतीय राज्यव्यवस्था व प्रशासन रंजन कोळंबे सरांचं, हे तुम्ही वाचू शकता. किंवा तुम्ही वाचू शकता इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत सरांचं, परंतु ते फार मोठं होईल, त्याच्यामुळं रंजन कोळंबे सरांचं हे पुस्तक सफिशियंट आहे कंबाईनच्या परीक्षेसाठी. ओके, त्यानंतर आपण येऊयात आपल्या भूगोल या विषयाकडे. भूगोल या विषयासाठी आपण काय संदर्भ साहित्य वापरलं. भूगोल या विषयासाठी तुम्ही वाचू शकता, मला सगळ्यात महत्त्वाचं मी सांगितलं की 5वी ते 12वी पर्यंतचे स्टेट बोर्डाचे पुस्तकं सगळे वाचणे कंपल्सरी आहे. कारण भूगोलातल्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत, ज्या काही अवघड वाटतात, त्या सगळ्या सोप्या म्हणजे आपल्याला समजण्यासाठी हे वाचणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळे 5वी ते 12वी पर्यंतचे स्टेट बोर्ड सगळे वाचून घ्या. याच्यामध्ये अजून महत्त्वाचं आहे 9वीचं जुनं महाराष्ट्राचा भूगोल म्हणून पुस्तक आहे, महाराष्ट्राचा भूगोल, आणि 10वीचं भारताचा भूगोल, हे जुनी पुस्तक आहे. हे तुम्हाला PDF स्वरूपात उपलब्ध होतील नेटवरती. भारताचा भूगोल ही 2 पुस्तकं जुन्या सिलेबसची तुम्ही वाचणं गरजेचं आहे. ओके, तर हे स्टेट बोर्ड इतकं वाचायचं. त्यानंतर मी सांगतो महाराष्ट्राचा भूगोल, याच्यासाठी तुम्ही वाचू शकता, मी माझ्या आवडीचं पुस्तक सांगतो, AB सौदी सर, AB सौदी, हे एक्झाम ओरिएंटेड पुस्तक आहे. किंवा तुम्हाला जर वाटत असेल की मला सगळे रंगीबेरंगी नकाशे बघायचे, थोडंसं मला कळेल अशा चित्राच्या स्वरूपामध्ये जर पाहिजे असेल, तर दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक आहे. ही दोन्ही पुस्तकापैकी कुठलीही एक पुस्तक तुम्ही वापरू शकता. मी सजेस्ट करेन की AB सौदी सरांचं पुस्तक हे बेस्ट असेल. ओके, त्यानंतर दुसरं आहे भारताचा भूगोल. हे जर समजून घ्यायचं असेल भारताचा भूगोल, तर इथं तुम्ही दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक वापरा, सफिशियंट आहे. कारण परीक्षेला कोणत्या भूगोलावरती किती प्रश्न आहेत तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे दीपस्तंभ पब्लिकेशनच्या बुक्समधून भारताचा भूगोल आपला कव्हर होऊ शकतो. अजून याच्यापेक्षा चांगलं पाहिजे असेल माजिद हुसेन सरांचं सुद्धा पुस्तक आहे, माजिद हुसेन सरांचं, हे सुद्धा चांगलं आहे. परंतु याच्यामधून दीपस्तंभ पब्लिकेशनच्या पुस्तकातून कव्हर होऊ शकतं, त्याच्यामुळे हे वाचा. जगाचा भूगोल समजून घ्यायचा आहे, किंवा हा सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे जगाचा भूगोल, त्याच्यासाठी दीपस्तंभ पब्लिकेशन तुम्ही वापरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा म्हणजे तुम्ही ऑक्सफर्डचा ॲटलास वापरा, ॲटलास. कारण हे जर नसेल
जे कुठलाही ॲटलास ऑक्सफर्ड असेल किंवा नवनीतचा ॲटलास नकाशा जर नसेल तुम्हाला तर तुम्हाला भूगोल विषय समजणार नाही. कारण आता सध्या जो भूगोलामध्ये प्रश्न विचारण्याचा जो ट्रेंड आहे तो बरेचसे मॅप ओरिएंटेड क्वेश्चन्स येत आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला हे वाचणं किंवा हे तुमच्या वाचताना हे ॲटलास सोबत असणं हे अतिशय गरजेचं आहे. तर ही आपली होती भूगोलाची बुक लिस्ट. ओके, त्यानंतर आपण येऊयात अर्थशास्त्र या विषयाकडे. अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र. अर्थव्यवस्था याच्यासाठी मुख्यतः आपण बघणार आहोत 9वी आणि 10वी अर्थशास्त्राचं पुस्तक. 9वी आणि 10वी अर्थशास्त्र. ओके, हे तुम्ही वाचू शकता. आणि त्याच्यानंतर मी सजेस्ट करेन भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था हे आहे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक. बेस्ट पुस्तक. एकच पुस्तक वापरलात तरी चालेल. याच्यापेक्षा अजून एक जर म्हणायचं असेल तर ते किरण देसले सरांचं पुस्तक सुद्धा बेस्ट आहे. पार्ट 1 ते आहे इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था पार्ट 1. त्यांचे पार्ट 2 सुद्धा आहे, डेव्हलपमेंट्स आहे त्याच्यामध्ये. तर किरण देसले सरांचं भारतीय अर्थव्यवस्था हे सुद्धा पुस्तक आहे. दोन्हीपैकी कुठलेही एक पुस्तक चांगलं आहे आणि सफिशियंट आहे. ओके, तर हा अर्थव्यवस्था यासाठी एवढा पार्ट आपण वाचू शकतो. त्यानंतर महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक पाहणी अहवाल तो पब्लिश होतो, तो सुद्धा आपण त्यावेळेस वापरणार आहोत. चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये त्याच्यावरती बरेचसे प्रश्न येतात. सार्वजनिक वित्त त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येतात. तर हे सगळे घटक त्याच्यामधून कव्हर होतील. ओके, त्यानंतर आपण येणार आहोत सामान्य विज्ञान या विषयाकडे. सामान्य विज्ञान. आता याच्यावरती प्रश्नांचा जो स्वरूप आहे किंवा प्रश्नांची काठिण्य पातळी जी आहे ती थोडीशी वाढते किंवा आपल्याला लक्षात येत नाही की नेमके प्रश्न येत आहेत कुठून. तर याच्यासाठी सुद्धा आपण 6वी ते 10वी पर्यंतची पुस्तकं वापरणार आहोत. स्टेट बोर्डाची पुस्तकं. स्टेट बोर्ड तुम्ही वाचा. आणि त्यानंतर 2 पुस्तकं सजेस्ट करतो. पहिलं आहे सामान्य विज्ञान. हे आहे डॉक्टर सचिन भस्के सरांचं. डॉक्टर सचिन भस्के. किंवा अजून एक आहे डॉक्टर अनिल कोलते सरांचं. अनिल कोलते सर यांचं कॉम्पिटेटिव्ह सायन्स नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक सुद्धा चांगलं आहे. दोन्हीपैकी कुठलीही एक पुस्तक तुम्ही विज्ञान या विषयासाठी वाचू शकता. ओके, त्यानंतर आपण चालू घडामोडीसाठी काय वापरावं. चालू घडामोडी. आता हा पार्ट असा आहे की चालू घडामोडीचं त्याचा अभ्यास हा तुम्हाला दररोज करावा लागणार आहे. दररोजच्या दररोज डेलीच्या काही अपडेट्स येत आहेत त्या तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एक न्यूजपेपर वाचा. लोकसत्ता सफिशियंट आहे. बाकीचे पेपर वाचण्याची काय फारशी आवश्यकता नाही. म्हणजे सकाळ आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे वगैरे वगैरे, परंतु लोकसत्ता तुम्ही वाचू शकता. एक न्यूजपेपर. आणि दुसरा आहे पृथ्वी परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं बुक आहे. त्याचं इयरबुक सुद्धा येतं. ह्या दोन्हीपैकी कुठलंही एक वाचू शकता आणि त्यातून तुमचा चालू घडामोडीचा जो पार्ट आहे तो सगळा अगदी व्यवस्थितरित्या कव्हर होऊ शकतो. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत अंकगणित आणि बुद्धिमत्ता याच्यासाठी काय वाचलं पाहिजे किंवा काय संदर्भ साहित्याचा अभ्यास केला पाहिजे. अंकगणित याच्यासाठी मुख्यतः तुम्ही वाचू शकता सचिन ढवळे सरांचं पुस्तक. सचिन ढवळे सरांचं पुस्तक संख्यात्मक अभियोग्यता नावाचं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव सुद्धा लिहितो संख्यात्मक अभियोग्यता. किंवा नितीन महाले सरांचं एक पुस्तक आहे मॅजिक ऑफ मॅथ्स या नावानं, मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स नावानं. ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. दोन्हीपैकी कुठलेही एक पुस्तक वापरा. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीसाठी सुद्धा सचिन ढवळे सरांचं एक पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. तर या पद्धतीनं ही सगळी बुक लिस्ट होती. अंकगणित व बुद्धिमत्ता याच्यासाठी सुद्धा हे तुम्ही 2 पुस्तकं वाचू शकता. किंवा जी किरण सरांचं एक सगळ्या क्वेश्चन पेपर त्यांनी कलेक्ट करून दिलेलं एक पुस्तक आहे, ते सुद्धा पुस्तक बेस्ट आहे की जेणेकरून प्रिव्हियस PYQ जे आहेत
बुद्धिमत्ता आणि अंकगणित या विषयावर आलेले, ते त्याच्यातून बरेचसे कव्हर होते. तर या पद्धतीनं अंकगणित आणि बुद्धिमत्ता याची तयारी आपण करू शकतो. ओके. यानंतर आपण बघणार आहोत काही जे विषय आहेत असे की या व्यतिरिक्त मुख्य परीक्षेला असणारे. आता ह्याच्यातले सगळे रेफरन्स मुख्य परीक्षेला सुद्धा येणार आहेत, परंतु काही विषय असे आहेत की जे मुख्य परीक्षेला आहेत. त्याच्यामधला पहिला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मराठी, जो मुख्य परीक्षेमधला पहिला पेपर आहे, आणि इंग्रजी. मराठीचा आपण बघूया पहिल्यांदा. मराठीसाठी काय वापरायला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात बेसिक पुस्तक म्हणजे मोरा वाळंबे सरांचं मराठी व्याकरण. मोरा वाळंबे. ओके. सरांचं पुस्तक तुम्ही मराठी सुगम व्याकरण व लेखन हे वाचू शकता. याच्या सोबतच शब्दसंग्रह हे सुद्धा येतं, तर ते शब्दसंग्रह आणि मराठी सुगम मराठी व्याकरण व लेखन हे पुस्तक तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता. याच्यासोबतच अजून एक पुस्तक सजेस्ट करेन, बाळासाहेब शिंदे सरांचं. ते सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे ही दोन्ही पुस्तकं मराठीसाठी तुम्ही वापरू शकता. ओके. मराठी विषयाचा पूर्ण पार्ट जो आहे तो तुमचा याच्यातून कव्हर होईल. इंग्रजीसाठी मी सजेस्ट करेन M.J. शेख सरांचं पुस्तक आहे. M.J. शेख सरांचं ते तुम्ही वापरा, किंवा पाल अँड सुरी ही दोन्ही पुस्तकं तुम्ही रेफर करा. जे पाल अँड सुरी आणि M.J. शेख सरांचं इंग्रजी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ही दोन पुस्तकातून तुम्हाला इंग्रजीचा जो पार्ट आहे तो सगळा व्यवस्थितरित्या कव्हर होऊन जाईल. ओके. त्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये असणारा अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे पर्यावरण. पर्यावरणासाठी पर्यावरण व परिस्थितिकी हे पुस्तक आहे तुषार घोरपडे सरांचं. हे पुस्तक आहे, हे तुम्ही वापरू शकता. पर्यावरणासाठी सफिशियंट आहे एकच पुस्तक. ओके. त्यानंतर महत्त्वाचा येतो माहितीचा अधिकार अधिनियम 2005. याच्यासाठी तुम्ही गुगलवरून त्या कायद्याची जी काही PDF आहे ती PDF डाउनलोड करू शकता आणि त्याच्यातून तुमचा तो सगळा भाग कव्हर होईल. किंवा PSI कायदे नावाचं ज्ञानेश्वर पाटील सरांचं पुस्तक आहे, त्याच्यातून सुद्धा तुमचा तो सगळा पार्ट या ठिकाणी कव्हर होऊ शकतो. ओके. तर ही काही होती संयुक्त पूर्व परीक्षेच्या पूर्व व मुख्य परीक्षेसाठी असणारी महत्त्वाची बुक लिस्ट. मी अपेक्षा करतो की ह्याच बुक लिस्टमधून तुम्ही तुमचा जो काही अभ्यास आहे किंवा तुमचा जो स्टडी आहे तो तुम्ही करावा. मित्रांनो, मला असं वाटतं की 10 वेगवेगळी पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक तुम्ही 10 वेळेस वाचा. म्हणजे मार्केटमध्ये आज बरेचसे पुस्तकं आहेत, ह्या एका लेखकाचं पुस्तक घे, त्या एका लेखकाचं पुस्तक घे, अशा सगळ्या पुस्तकांचं मिश्रण करण्यापेक्षा एकच पुस्तकाचं रिव्हिजन 10 वेळेस करा. मला वाटतं तेच सगळ्यात बेस्ट राहील, तुमच्या रिझल्टसाठी चांगलं राहील. तर या पद्धतीनं आपण तयारी केलात तर आपला रिझल्ट येण्याची शक्यता ही अधिकाधिक असते. ओके. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू.